या संदर्भात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने 26 फेब्रुवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते। त्यामध्ये नगर परिषदेकडून अधिकृतरित्या अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र या मागणीची दखल न घेतल्यामुळेच अज्ञातांकडून हा पुतळा बसवण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगत आहे। दरम्यान प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून या प्रकरणामुळे शहरात सामाजिक व प्रशासकीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे। या संदर्भात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने 26 फेब्रुवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते। त्यामध्ये नगर परिषदेकडून अधिकृतरित्या अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र या मागणीची दखल न घेतल्यामुळेच अज्ञातांकडून हा पुतळा बसवण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगत आहे। दरम्यान प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून या प्रकरणामुळे शहरात सामाजिक व प्रशासकीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।